नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ सुरू करूयात. सकाळी 6:47 झालेली आहेत आणि 6:47 सूर्य पहा इतका वर आलेला आहे. आणि आपण आत्ता ह्या चौकामध्ये जे थांबलेलो आहोत ते इकडे समोर जर दिसत असेल तर आमचं प्लेनफील्ड आहे. मला समोर पण ना एक पॅरलर या रस्त्याचा पॅरलर रस्ता दिसतो आहे आणि आपण आज इकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. आता मुख्य म्हणजे मी ह्या चौकात का थांबलो आहे की जेणेकरून तुम्हाला ही दाखवायचा प्रयत्न करूयात. कारण इकडे सर्व हेवी ट्रकची वाहतूक असते या रस्त्याला. कारण इकडे हेवी ट्रक म्हणजे हे कंटेनर वगैरे आहेत, तर त्याचं मे बी गोडाऊन असेल किंवा गॅरेज असेल. तर आता ह्या पांढऱ्या इथे हे जे दिसतं आहे ना, हे स्टॉप इथं हा ट्रक थांबणार. इतका स्पीडमध्ये आलेला आहे ना, तर हा ट्रक इथे थांबणार आहे आणि हे ट्रक आहे ना त्याच्याशिवाय जाणार नाही. किती स्पीडमध्ये जर असेल ना, ह्या स्टॉपपाशी तो थांबणार. ह्या स्टॉपपाशी तर थांबणार म्हणजे थांबणार आहे. आणि थांबणार याचा अर्थ मी एवढ्यासाठी म्हणतो आहे की इथं पाहणारं तसं जवळपास कोणी नाही आहे. तसंच ह्या बाजूची वाहतूकसुद्धा, समोरून येणारी वाहतूकसुद्धा. तर आपण असं पुढे पुढे जाऊयात आता. आणि मी पुढे काय आहे ते आपल्याला कळेल, पाहूयात आपण. इनफॅक्ट मी लास्ट टाईम आलो होतो तेव्हा आलो होतो इकडे, आणि हे इथे काही म्हणजे लिटरली काही नव्हतं. असं ओसाड शेत होतं. तर 2 वर्षात त्याची एवढी प्रगती झालेली आहे. पण हे गोडाऊन आहेत की काही माहिती नाही मला, पण हे असे ट्रक इथे थांबलेले असतात पहा. तर त्या कंटेनरमध्ये भरतात किंवा तिथला माल चढवत असतील. ते कंटेनर बाजूला ठेवला आणि या ट्रकला तो जोडला जाईल यापैकी एखाद्या, आणि मग तो जोडल्यानंतर मग त्याची वाहतूक पुन्हा सुरू होईल. मी सारखं म्हणतो आहे की शिकागो हे ऐतिहासिक शहर, हिस्टॉरिकल प्लेस आहे. तर त्याच्या काही खानाखुणा ह्या आपल्याला दिसतील पहा. आपला चॅनल काय इन्फॉर्मेटिव्ह नाही आहे, त्यामुळं मला डिटेलमध्ये काही माहिती नाही आहे. आणि मी जे माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला तो सर्व माझ्या डोक्यावरून जातो आहे. त्यामुळे मी काही कॉमेंट करू शकत नाही. मी वाचलं बऱ्यापैकी, आणि म्हणजे असं काही नाही की एकदा वाचून सोडून दिलं आहे. पण हे सिव्हिल वॉर म्हणा, सिव्हिल वॉर वगैरे हे काय मला एक्सप्लेन करता येईना तुम्हाला. फक्त मला ह्या शिकागोबद्दल आपुलकी एवढ्या करता आहे की शिकागो हा शब्द मला जेव्हा माहिती झाला तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत. स्वामी विवेकानंदांनी जेव्हा धर्मपरिषद घेतली होती ती शिकागोमध्ये घेतली. एवढं माझ्या डोक्यात चांगलं बसलेलं आहे. आणि मी मागे 2 वर्षापूर्वी आले होतो तेव्हासुद्धा तिथले व्हिडिओ खूप चांगले केलेले आहेत. जर प्लेलिस्टमध्ये पाहिलं तुम्ही तर ते दिसतीलसुद्धा. आणि आता ह्यावेळेलासुद्धा मी पुन्हा तुमच्यासाठी त्या जिथे प्रॉपर शिकागो धर्मपरिषद झाली होती त्या हॉलमध्ये मी घेऊन जाणार आहे तुम्हाला. आणि हे माझं प्रॉमिस आहे. अर्थात फक्त त्या हॉलमध्येच घेऊन जाणार आहे असं नव्हे, पण शिकागो सिटी ज्याला डाऊनटाऊन म्हटलं जातं, स्काय स्क्रॅपर्स वगैरे आहेत, तिकडे आपण जाणार आहोत. आता सध्या फक्त माझ्याकडे कार्ड नाही आणि माझ्या टाचा फार मागे पण मी म्हटलेलं आहे 2 दिवस झाले माझ्या टाचा फार दुखतात. आज थोडंसं रिलीफ आहे. ते जरा बरं झालं की मग डाऊनटाऊनमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात.
मिडवेस्ट वेअरहाऊस, हां वेअरहाऊसच आहे, मला आठवतं चांगलं. हे पाहिलेलं आठवतं आहे मला. रायडर कंपनी आहे की काही माहिती नाही, पण पुढे डेड एंड आहे तेही चांगलं माहिती होतं. आणि आपण त्या डेड एंडपर्यंत जाऊयात, म्हणजे आपला व्हिडिओसुद्धा पूर्ण. असं मागून आलेलं आहे आपण. मी आत्ता गोप्रोनी शूटिंग नाही करत, हा मोबाईलने शूटिंग करतो. याचं कारण काल मी प्लेन ट्रिप डाऊनटाऊनमध्ये गेलो होतो, तिथे भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत. आणि ते गोप्रोचे काढलेले व्हिडिओ मला मोबाईलमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. तर प्रश्न असा आहे की हा तो मोबाईल म्हणजे माझ्या आता एवढी गिचमीड होईल ना आता, की ते बेअर करता आहे की नाही मला माहिती नाही स्टोरेज. आणि माझं असं आहे की एखाद्या वेळेला व्हिडिओ काढला ना की स्टोरेजसाठी व्हिडिओ डिलीट करायचं म्हणजे माझ्या जीवावर येतं अगदी. मी काहीतरी पाप केलं असं मला वाटतं. त्यामुळे व्हिडिओ काढून डिलीट करायचं मला खूप खूप जीवावर येतं. तर आता मी थोडंसं बंधन लादणार आहे की जेणेकरून व्हिडिओ काढताना आता फक्त मला अडचण अशी होती, चांगला व्हिडिओ कुठला आणि वाईट किंवा बोर व्हिडिओ कुठला हे मला त्यावेळेला कळत नाही खरं तर. तर कॉमेंट करून मला सांगा की स्टोरेजसाठी मला काय करावं लागेल. नक्कीच कॉमेंटमध्ये कॉमेंट करा. अर्थात म्हणजे स्टोरेज करताना मी यूट्यूबला व्हिडिओ टाकलेले सगळेच्या सगळे डिलीट करून टाकतो. त्या बाबतीत मला जे काही कंप्लेंट नाही आणि मला त्या बाबतीत काही दुःख होत नाही, कारण माझ्याकडे जरी स्पेअरमध्ये नसले तरी यूट्यूबला तो माझा व्हिडिओ असतो. त्यामुळं यूट्यूबचे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड झालेले व्हिडिओ नंतर डिलीट केले तर मला काही वाईट वाटत नाही आणि मी ते करतो आहे नक्की. पण त्याच्याशिवाय माझ्याकडे स्टोरेजचा प्रॉब्लेम येतो. काल जेव्हा मी प्लेनफील्ड डाऊनटाऊनमध्ये गेलो होतो तर इथे तुम्हाला स्टेप दिसत असतील पहा. तर साधारण माझे 16 किलोमीटर माझं काल चालणं झालं होतं. आणि हे 16 किलोमीटर ह्याच्यामुळे मला कळतं की किती किलोमीटर चालणं झालं आहे ते. आता पुढे डेड एंड जसं म्हटलं मी तुम्हाला तसं डेड एंड आहे आणि पुढे रस्त्याचं काम सुरू आहे. हे इकडे डेड एंड होत आहे, रोड एंड्स. आणि याच्या पुढे रस्ता समोर जर थोडंफार आपल्याला वाहतूक दिसत असेल त्याला कनेक्ट होईल. सॅटेलाईट द फर्स्ट इन स्पेस. हे इथपर्यंत असं हे रस्त्याचं काम चाललेलं आहे. आपण असं मागून आलेलो आहे, इकडून आलो आहे आपण. असं मी म्हणतो आहे तसं आता हे माझ्या डोळ्यांवर सूर्यकिरण येतात त्यामुळं मला काही दिसत नाही आहे. मी ब्लाइंडली मोबाईल सरळ धरलेला आहे. मी आता हे जे दाखवायचं आहे मी मोस्टली झूम करण्याचा प्रयत्न करतो आहे. झालं माझ्याकडनं झूम तर ठीक आहे, अदरवाईज पाहूयात. मे बी झूम करतो आहे पण अजून काय होत नाही आहे. माझे प्रयत्न चालू आहेत झूम करण्याचा. अरे चल हां आलं. अरे चल नाही भाऊ, नाही जमत. झूम करण्याचा प्रयत्न केला पण ते जमत नाही आहे मला आणि विनाकारण व्हिडिओ वाढत चाललेला आहे. तर
चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. दिसतंय का? नाही. चॅनल शेअर करा, चॅनल हां आता थोडं दिसतं. चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.